विसरभोळा कारभार गजनी सरकार अशा आशयाचे हातात बॅनर घेत रोहित पवारांचं विधान भवन परिसरात आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्येही आंदोलन. तुळजापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आंदोलन. शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक. उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंचा छळ, राज यांना पक्ष सोडण्यास भाग पाडलं. नारायण राणेंच्या ट्विटच्या माध्यमातून निशाणा, तर भास्कर जाधवांचा राणेंवरती पलटवार. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार. मनसे नेते आणि शिवसेनेचे उबाठाचे नेते आज सभास्थळाची पाहणी करणार. सभेत दोन्ही ठाकरे बंधू करणार भाषण. पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावर अमानुष प्रकार. दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. मुलीच्या गळ्यावरती कोयता लावून बलात्कार. शालेय बस आणि मालवाहतूक संघटनांचा संप. ई चलन विरोधात बस चालक संपावर जाण्याचा निर्णय. शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वसामान्यांना बसणार फटका. एसटीचा लांब किंवा मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा. तिकीट आरक्षणामध्ये 15% सूट. आजपासून अंमलबजावणी. आजपासून रेल्वे प्रवास महागला. लांब पल्ल्याच्या एसी आणि नॉन एसी गाड्यांच्या तिकिटात 1 ते 2 पैशांची वाढ. भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा निरासनान सोहळा संपन्न. थोड्याच वेळात पालखी सोलापूरकडे प्रस्थान ठेवणार.